हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर जिजुल्याच्या चौथ्या भागात आपण ऐकला आहात श्रीने सायंकाळचा श्लोक देवासमोर बसून छान बोलून दाखवला. त्यावर आजी म्हणते, श्री खूप छान हा, तुझा हा श्लोक ऐकण्यास रोज सायंकाळी कान आतुरलेले असतात बाळा. बरं, त्याचा अर्थ काय मी सांगितला होता ना, आठवतो का? हो आजी, घरातल्या लहान बालकांनी किंवा मोठ्या थोराने दररोज सायंकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा व नंतर हात जोडून शुद्ध अंतकरणाने शुभं करोती म्हणावे. असे केल्यास घरात सुख शांती येते व ऐश्वर्य नांदते. बरोबर ना आजी? अगदी बरोबर बाळा. आता आपल्या छोट्या छकुलीलाही तूच शिकवायचं हा श्री? हो आजी, शिकवणार. पण छकुली कधी मोठी होणार? अजून तर छोटूशी आहे ना. हळूहळू मोठी होणार श्री. आता ती गोजीरवाने हसणार, गोजीरवाने रडणार, शब्द नसले तरी हावभावाने आपल्याशी गुजगोष्टी करणार. आता ती आपल्या आईच्या खूप जवळ असणार. जसजशी घरची माणसं समजू लागली की प्रत्येकाला पाहून आपल्या किलबिल्या डोळ्यांनी बोलणार, रुसणार, मला चालता येत नाही असं काही विचार करणार नाही. तशीच गुडघ्यांनी इकडे तिकडे धावून दाखवेल आणि वर्षाची झाली की स्वतःच कोणत्याही वस्तूचा आधार घेऊन हळूहळू आपल्या पायावर उभी राहणार. आणि तेव्हा तिच्या डोळ्यात तेज असेल आणि किलबिल्या डोळ्यांनी आम्हा सर्वांना बोलेल, पहा पहा मी कशी उभी राहिली. हो का आजी? किती छान. मीही असाच होतो का ग? अरे, प्रत्येक मुलाच्या कला ह्या वेगवेगळ्या, पण त्या कलेतून आपल्याला समजतं त्या बाळाला आपल्याला काय सांगायचं आहे. तू तर असाच होतास. आम्ही तुला पकडायला पाहिलं की तू आणखी दूर पळत असे आणि दूर उभा राहून आमच्यावर खदखदून हसत असेस. हो का? हा हा हा. आणखी सांग ना, मी काय काय करायचो? आता नाही श्री, बरीच कामं आहेत. बाळाच्या नामकरण विधीची तयारी करायची आहे. त्यासाठी तुझ्या आजोबा आणि पप्पांशी थोडी चर्चा करावयाची आहे. बरं ठीक आहे आजी, मी खेळायला जातो. नामकरण विधीच्या तयारीबद्दल सविस्तर बोलणे झाले, पण प्रश्न होता बाळाचं नाव काय ठेवायचं. प्रत्येकाने आपापल्या परीने नावं योजून ठेवली होती. संध्याकाळचे जेवण झाले. रेणू अंगाई गीत गात गात बाळाला गोंजारत बसली होती. बाळ झोपी गेलं. तसे रेणूच्या कपाटासमोर बाबांच्या अंतर्दर्शीय पत्रांचा चांदीचा डब्बा दिसला. त्या दिवशी डिलिव्हरीच्या गडबडीत तो तिथेच अस्ताव्यस्त पडला होता. लक्ष्मी, ए लक्ष्मी, रेणूने आवाज दिला. आले आले, आलेच मालकीनबाई. लक्ष्मी घरची कामं आवरत होती. रेणूचा आवाज ऐकू आला तसा हातातील कामं सोडून तिच्या खोलीकडे धावत गेली. बोला की रेणूताई. हा माझा बाबांच्या पत्रांचा डब्बा इथे. ताई, त्या दिवशी गडबडीत मीच सर्व पत्र नीट करून ठेवले. तुम्ही आल्यावर सांगावं म्हणत होते, पण कामाच्या गडबडीत सांगायचं राहिलं बघा. चूकच झाली माझी बघा. काही हरकत नाही लक्ष्मी. माझी खूप महत्वाची पुंजा आहे ती, जी तू इतक्या प्रेमाने आणून ठेवलीस, काळजी घेतलीस. बरं ठीक आहे, जा तू, तुझं काम कर, मी पाहते. लक्ष्मी तिचे काम करण्यास निघून गेली. बाळही पाळण्यात सुखद झोप काढत होते. बेड नीटनेटका करता करता रेणूला बाबांच्या पत्रातील ती शेवटची ओळ आठवली. लागलीच तिने तो डब्बा हाती घेऊन पत्र वाचण्यास सुरू केले आणि त्या ओळीपर्यंत येऊन थांबली. मुलगी जन्माला आली तर
मुलगी जन्माला आली तर नाव जिजा ठेव. हां, जिजा हेच माझे शेवटचे स्वप्न. माझे अखेरचे 4 शब्द पांडू तात्याने लिहून पाठवेपर्यंत मी नसेन. पण तू इथेच पत्र संपलं. अखेर अपूर्ण राहिला मायना होता. त्यात भावना अगणित होत्या. पण पत्राचा अंत अर्धवट राहिला. तुम्ही सोडून गेला आणि तुमच्या अखेरच्या भेटीला येईपर्यंत मनात आणि डोळ्यासमोर अग्निज्वाळा पेट घेत होत्या. त्या ज्वाळा पेटून झाल्या, पण तुम्ही गेल्याची अग्निज्वाला अंतर्मनात तशीच तेवत राहिली. दुसऱ्या दिवशी पांडू तात्याने तुमचे हे पत्र देऊ केले. तुम्ही सोडून जाण्याचा राग इतका होता की पत्र पाहत राहिले पण वाचले नाही. बाबा, या पत्रातील शब्द सावलीत पोहोचेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी यमराजांना काही काळ थांबवले. ही खूप मोलाची गोष्ट आहे माझ्यासाठी. बाबांचं प्रेम हे लेकीसाठी खूप अनमोल असतं. या पत्राला माझा मानाचा मुजरा. त्याचे पुढचे काय शब्द असतील हे मला चांगलेच माहीत आहे. बाबा, इतक्यात अरुण खोलीत आले. तर पुढे काय घडलं पाहू पुढच्या भागात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून राहा रायटर रुपाई आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.